अहो गाववाल्यानो, तुम्हाला एक मस्त असा चुटकुला ऐकवतो, तुम्ही फक्त ऐका। काय झालं माहिती आहे, नवीन नवीन जेव्हा मी मुंबईला आलो ना, तेव्हा मी माझ्या भावाच्या घरी उतरलो। कुठे? कांदिवलीला, जानूपाड्यात, जिकडे आता बिग बॉस आणि सगळं ते बिग बाजार वगैरे आहे। तर तुम्हाला राहू दे ते बाकीचं। मी जसा गावावरनं आलो, ट्रेनमधनं उतरलो, माझा मोठा भाऊ मला घेऊन आला। मी पहिलाच गर्दी बघून आहे ना, एवढी गर्दी बघून मी म्हणालो, भाऊ अरे ही काय मंडळी किती आहे ही? भाऊ म्हणतो, मंडळी? अरे मेल्या, मंडळी नाही, ही माणसांची गर्दी आहे, गर्दी। मंडळी कसली? काय भजन आहे इथे? मंडळी आहे म्हणतोस तू? बरं ते जाऊ दे, मंडळी तर मंडळी, म्हणला चला ह्याला आता घेऊन जाऊया। आलाय, पहिलाच मुंबईला आलो तेव्हाची गोष्ट आहे ही। जसा घरी उतरलो आणि सकाळ होती, एकदम पहाटे उतरलेलो ना, तो सकाळी गेलो। मग सगळे मुंबईचे आहेत ना, म्हणजे दूधवाला, तुमचा पेपरवाला, मीठवाला, सगळे मुंबईचे एक एक फेरीवाले सगळे झोपडपट्टीमध्ये जे येतात ना। हां, तर काय तुम्हाला सांगू, झोपडपट्टीची एक नंबर कहाणी। मी गेलो, आपला फ्रेश बीश झालो, बसलो, वहिनीने मला चहा देते, बाळा ही चहा घे म्हणते, तोपर्यंत आला भैया, आला दूधवाला। तो वहिनी गेली, ताण, रात्री दूध खराब झालं होतं आणि मला कोरा चहा दिला। मी पण बोललो, वहिनी मला कोरा चहा का दिला? वहिनी म्हणते, अरे काय दूध सगळं नासलं, मी याला तो भैयाने काल दिला ना, वाटलं थांब तो आलाय आता त्याला दाखवतो। वहिनीने खोवली पदर। शेवटी काय, मालवणी माणूस, कोकणी जो गेली, ए भैया तूने जो काल दूध सब दूध दिया ना, वो सगळा नासा मेला भैया। म्हणतो, बहनजी आपने सुबह भांडी नहीं घासा, इसलिए दूध नाशा। हे असं सगळं मराठी हिंदी मिक्स, आमच्या वहिनीचं पण माझं पण काही एक नाही। दुसरा आला एक मीठवाला, मेतलं। अरे मी बोललो वहिनीला, म्हटलं हे काय बोलतो? अरे तो मीठवाला आहे, मीठवाला, कळलं काय? तो ही फेरीवाल्यांची अशी भाषा है। थैंक यू वेरी मच, धन्यवाद। आपके साथ सर काम करने को अच्छा लगेगा। कॉमेडी करूँगा मैं। कॉमेडी बहुत बचपन से ही, स्कूल से लेके मैं कॉमेडी का अच्छा खासा काम करते आ रहा हूँ। गए 15 साल से इंडस्ट्री में हूँ और आपका आशीर्वाद हो तो आपके साथ काम करना चाहता हूँ। थैंक यू वेरी मच, धन्यवाद।